नमस्कार. खबरबातच्या खास बातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आयुर्वेद ही केवळ उपचार पद्धती नसून ती जीवन जगण्याची एक कला आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत आयुर्वेदाचे महत्त्व अधिक वाढले आहे. निरोगी व्यक्तीच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि रुग्णाचे रोग दूर करणे हे आयुर्वेदाचे मुख्य सूत्र ही आजच्या काळाची गरज बनली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील दवे परिवार यांच्या 5व्या पिढीतील आयुर्वेदिक चिकित्सक डॉक्टर गौरव दवे आयुर्वेदिक वैद्यकीय सेवेची कौटुंबिक परंपरा पुढे चालवणारे असून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून आयुर्वेदिक औषध आणि शस्त्रक्रिया BAMS या विषयात पदवी प्राप्त केली आहे. त्यांना 17 वर्षांहून अधिक काळाचा वैद्यकीय अनुभव असून जगभरातील हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. आयुर्वेद, पंचकर्म, मंत्रचिकित्सा आणि वैदिक अंकशास्त्र या विषयांमध्ये विशेष नैपुण्य असून गेल्या 12 वर्षांहून अधिक काळापासून डॉक्टर गौरव दवे हे स्वित्झर्लंड, दुबई, अर्जेंटिना, युक्रेन, मेक्सिको, इटली, पोर्तुगाल, टर्की आणि ब्राझील यासारख्या जगभरातील विविध देशांमध्ये वैद्यकीय सल्ला आणि अध्यापनाचे कार्य करत आहेत. ब्राझीलमध्ये आयुर्वेदाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी ब्राझीलच्या सिनेटने त्यांना विशेष निमंत्रित केले होते. व्याख्याने, कार्यशाळा, अध्यापन आणि वैद्यकीय सल्ला या माध्यमांतून पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतींचे जतन आणि प्रसार करण्यासाठी ते कार्यरत आहेत. आधुनिक जीवनशैली आणि स्वास्थ्य या सदरात आज आपल्याकडे आले आहेत आयुर्वेदिक चिकित्सक डॉक्टर गौरव दवे. तर आपण मूळ मुद्द्याकडेच येऊया. नक्की. आयुर्वेदाची मूलभूत तत्वे आणि म्हणजे उद्दिष्टे काय आहेत? सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वप्रथम मी आपल्याला आपले धन्यवाद मानू इच्छितो, कारण की आपण मला या प्लॅटफॉर्मवर आमंत्रित केलं. थँक्यू. आयुर्वेद हा अतिशय प्राचीन आहे आणि बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये आजही काही समजुती गैरसमजुती आहेत. तर महत्वाची गोष्ट म्हणजे 5000 वर्षापूर्वी असलेलं हे शास्त्र तेव्हाही प्रभावीपणे काम करत होतं आणि आजही तेवढंच प्रभावीपणे काम करतं. फक्त आपला विश्वास आणि आपला अनुभव महत्वाचा आहे. बरोबर. तर महत्वाची आयुर्वेदाचं उद्दिष्ट का पृथ्वी तलावर आयुर्वेद आला आणि त्याचं प्रमुख उद्दिष्ट काय? तर प्रमुख उद्दिष्ट हे आहे की पहिलं म्हणजे आपल्या आरोग्याचं रक्षण करणे, म्हणजे चिरकाळ आरोग्य टिकवणे. त्यातून जर कोण आजारी पडला, आजारपण आलं, तर मग त्या व्याधीग्रस्त आजारी व्यक्तीला त्याचा आजार दूर करून त्याच्या आरोग्याचं रक्षण करणे. म्हणजे आरोग्याचं रक्षण करणे हे पहिलं उद्दिष्ट आणि व्याधी शमन करणे म्हणजे झालेला आजार आहे त्याच्यावर उपचार करणे. अच्छा. एखाद्या व्यक्तीची प्रकृती कशी ओळखली जाते? प्रकृती म्हणजे काय? पहिली गोष्ट ते मी जरा सांगू इच्छितो की प्रकृती या शब्दाचा अर्थ काय. प्रकृती या शब्दाचे बरेच वेगवेगळे अर्थ आहेत. प्रकृती म्हणजे नेचर पण होतं किंवा निसर्ग होतं, पण आयुर्वेदामध्ये प्रकृती म्हणजे ज्या वेळेला आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय ज्याला शुक्र आणि शोणित म्हणजे जो शुक्राणू असतो आणि आर्तव म्हणजे स्त्री बीज यांचा जेव्हा संगम होतो गर्भाशयामध्ये, त्यावेळेला महाभूतांचं कुठलं आधिक्य असतं. पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे, त्या अधिक्यावरून आपली प्रकृती कुठली आहे ही त्यावेळेला डिसाईड केली जाते. आणि पुढे ती प्रकृती जी आहे ती आपण जोपर्यंत पंचत्वात विलीन होत नाही तोपर्यंत बदलत नाही. आता पण ती प्रकृती ओळखायची कशी तर आयुर्वेदाचं असं आहे की आपलं शरीर जे आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जास्त सोप्या पद्धतीने समजण्यासाठी आयुर्वेदाने 3 शब्द वापरलेला आहे. त्याला म्हणतात वात, पित्त आणि कफ. तर प्रत्येक वातामध्ये 2 महाभूतांचं आधिक्य आहे, पित्तामध्ये 2 महाभूतांचं आधिक्य आहे आणि कफामध्ये. तर शरीरामध्ये काही लक्षणं असतात. आता मी माझं तुम्हाला सांगतो. माझ्यावर जे उंच असतात, सडपातळ असतात आणि केस जे असतात त्यांचे थोडेसे कुरळे असतात, राट असतात, अशी ज्या एक साधारण बरेच त्याची लक्षणं आहेत, पण ही साधारण ढोबळ मनाने बघितली तर ही वातप्रधान प्रकृतीची लक्षणं आहेत. ज्यांचं शरीर हेप्टी असतं म्हणजे थोडंसं स्थौल्य असतं आणि एकदम असे थोडेसे आळस हा त्यांच्यामध्ये जास्त असतो. कुठलंही काम आपण करायला म्हटलं तर ते थोडंसं उशिरा करतात, जाऊ दे आजचं काम उद्या करू, असे पण काहींच्या सवयी असतात. तर या सवयींच्या मागे जो असतो तो कफदोष असतो आणि त्यांची असं सांगितलंय की कफ प्रकृतींच्या व्यक्तींची चाल ही हत्तीप्रमाणे असते. तर एकदम सगळं आणि कसलं टेन्शन नाही, काय नाही. आणि पित्त प्रकृतीची व्यक्ती असते ती अतिशय शार्प असते, निर्णय रोखठोक, म्हणजे आता काय घडलं की लगेच त्याचा निर्णय घेणं आणि अतिशय शार्प व्यक्तिमत्व, बुद्धी एकदम शार्प असते, मेमरी शार्प असते आणि एकदम तेजस्वी चेहरा, स्किन असते एकदम गोरी असते, गौरवर्णाची असते. ते अशा पित्त प्रकृतीची व्यक्ती म्हणजे बघितलं आपल्याला कळू शकतं. बरं, ऋतुचर्या आणि दिनचर्या असे निरोगी आरोग्यासाठी महत्व. आता महत्वाची गोष्ट काय की या गोष्टीवर बोलण्या अगोदर मी एक गोष्ट आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की आरोग्य म्हणजे काय.
तर आरोग्य या शब्दाचा अर्थ पहिले समजून घेणं गरजेचं आहे. की आपण म्हणतो हेल्थ, हेल्दी, हेल्थ, हेल्दी. तर आरोग्य या शब्दाचा अर्थ असा आहे आयुर्वेदामध्ये संतुलन राखणे. तर कशामध्ये? जसं आता तुम्ही म्हणालात की 3 जे आहेत, एक्झॅक्टली, वात, पित्त आणि कफ, वात, याचा पित्त, बॅलन्स कफ. बिघडला तर त्या वात, पित्त, कफ, 7 धातू, 3 मल आणि इथपर्यंतच जर आयुर्वेद थांबत नाही तर त्यांनी याच्या पुढेही सांगितलंय की मन, आत्मा आणि जाठराग्नी या सगळ्यांचा ज्या वेळेला संयोग, या सगळ्यांचं ज्या वेळेला संतुलन राखलं जातं कशातून? आपल्या आहारातून आणि विहारातून, त्यावेळेला आपण त्याला आरोग्य म्हणतो. आता संतुलन हे राखण्यासाठी, कारण जसं निसर्गामध्ये दिनचर्या म्हणजे काय, आपण जसं दररोजचं आपली सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काय असतं त्याला आपण दिनचर्या म्हणतो. त्याच्यामध्ये आहार येतो आणि विहार येतो. तर आणि दिनचर्या म्हणजे काय, दर 2-2 महिन्यांनी आपल्याकडे ऋतू बदलतात. जर ज्या वेळेला ऋतू बदलतात, जसा त्याच्या निसर्गावर परिणाम पडतो तसा आपल्या शरीरावर, आपल्या पचन संस्थेवर आणि आपल्या दोषांवर त्याचा परिणाम होत असतो. तर या गोष्टीमध्ये दिनचर्या, ज्या लोकांना आपल्या आरोग्याचं संतुलन राखायचं आहे त्या लोकांनी दिनचर्या हा जो टॉपिक आहे आयुर्वेदातला आणि ऋतुचर्या यानुसार आहार आणि विहार केला पाहिजे. त्यानंतरच आपण दोषांचं संतुलन राखू शकू आणि आपल्याला दीर्घकाळ नक्की आयुष्य मिळेल. ओके, बरं, ह्यात आहार आणि जीवनशैली ह्यात काय सांगाल तुम्ही? आहार म्हणजे कसं, आयुर्वेदाने सांगितलं, एकदम साधी गोष्ट आहे. आपण आपल्या आजी आजोबा पण बोलायचे की लवकर उठावे आणि लवकर झोपावे. तर आयुर्वेदाने सांगितलंय की दिनचर्येमध्ये सर्वप्रथम जी दिनचर्या जेव्हा डोळे उघडतात ते म्हणजे सूर्य उगवायच्या 48 ते 50 मिनिटं अगोदर आपण उठले पाहिजे. या मुहूर्ताला म्हणतात ब्रह्ममुहूर्त. तर का या वेळेला उठलं पाहिजे? आणि हे काय झालंय की आत्ताच्या जीवनशैलीला जी यंग जनरेशन आहे, नवीन पिढी आहे, त्यांना ते झेपत नाहीये. ह्याचं कारण असं आहे की त्यांनी काही दुसऱ्या गोष्टींना प्राधान्य दिलेलं आहे त्यांच्या आयुष्यात. खरं अवलंबलेले, बरोबर. काही लोक नाईट शिफ्ट करतात त्याच्यामुळे त्यांना जमत नाही, पण काळाची गरज पण झालेली आहे. आणि ज्यांना आरोग्य पाहिजे त्यांना काहीतरी त्याग करायला लागतो. आणि पैसे कमवणे फार सोपं आहे, पण आरोग्य कमवणं हे अतिशय अवघड गोष्ट आहे. म्हणजे मला श्रोत्यांना एक खास करून सांगायची इच्छा आहे, कारण की आरोग्य कमवण्यासाठी तुम्हाला त्याग फार करायला लागतो आणि 1 दिवस 2 दिवस नाही, दररोज त्याग करायला लागतो. पैसे कमवण्यासाठी तुम्हाला कदाचित सुट्टी 1-2 दिवस मारून तुम्ही काम एक्स्ट्रा कराल, पण आरोग्याचं तसं नाही, तुम्हाला दररोज करायचं. म्हणजे मी स्वतःबद्दल जर सांगायचं झालं तर जे आयुर्वेदात लिहिलेलं आहे त्याच्या 60 ते 70% मी जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी असं लोकांना बिलकुल सांगू इच्छित नाही की तुम्ही 100% करा, पण सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठणं, त्याच्यानं का उठायचं तर त्यावेळेला वाताची गती जी असते ती प्रभावित असते, त्याच्यामुळे शरीरातले मलमूत्राचं विसर्जन हे त्याच वेळेला होऊन जातं. आणि एकदा मलमूत्राचं विसर्जन झालं, मलमूत्र आणि गॅसचं विसर्जन झालं की शरीरामध्ये जाठराग्नी पेटायला लागतो. त्याच्यानंतर आपण करायचं असतो ते ब्रश करतो, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण अतिशय महत्वाची गोष्ट लोक विसरतात ते म्हणजे नित्य व्यायाम करणे. जे लोक सकाळी उठून रिकाम्या पोटी नित्य व्यायाम योग्य मात्रेमध्ये, योग्य मात्रा हा शब्द महत्वाचा आहे, कारण की आजकाल तुम्ही बघता जिम मध्ये लोक हार्ट अटॅक येऊन मरतात, पडतात. तर योग्य मात्रेत व्यायाम करणे, रिकाम्या पोटी करणे, कपाला आणि नाकाला घाम येईपर्यंतच व्यायाम झाला पाहिजे. किंवा जेव्हा तुम्हाला व्यायाम करताना तुमचं तोंड उघडायला लागेल श्वास घ्यायला, म्हणजे तुमचं अर्धशक्ती व्यायाम झालाय, तिथेच थांबावं आणि घरी यायचं. शरीरावर जास्त जोर देऊन बिलकुल नाही, अतिशयोक्ती पण बिलकुल नाही. ओके. तर अशा दिनचर्यातल्या गोष्टी आहेत. भूक लागल्यानंतरच खाल्लं पाहिजे. उगाच आपल्या वेळ झाली म्हणून सकाळी 9ला खाल्लंय, 2ला खाल्लं, परत 5ला खाल्लं, 8ला खाल्लं, या सवय आहेत लोकांच्या. तसं नाही केलं पाहिजे. पण भूक लागल्यावर खावं हे भूक जी आहे, जाठर अग्नीला होम हवनाची उपमा दिलेली आहे. आणि आहुती देणं, आहुती 2च वेळेला आपला अग्नी पेटतो दिवसात. आपण त्याला योग्य मात्रेमध्ये ती आहुती दिली की आरोग्य आपल्याला मिळतं. बरं, आयुर्वेदामध्ये उपचार आणि गैरसमज हे सुद्धा खूप आहेत. जसं की औषधे लागू पडायला फार वेळ लागतो या सगळ्या गोष्टी. नक्की, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तर याच्यावर मी असं सांगू इच्छितो, आयुर्वेदाचे त्रिसूत्री आयुर्वेद म्हणतात. हेतू, लिंग आणि औषध या 3 सूत्रांवर आयुर्वेद हे अवलंबून आहे. हेतू, लिंग आणि औषध. ओके. तर हेतू या शब्दाचा अर्थ असा आहे की आजाराचं, जो काही आजार आपल्याला झालेला आहे त्या आजाराचं कारण वैज्ञानिक शोधून रुग्णाला देणे आणि रुग्णांनी त्या कारणाचा प्रॅक्टिस किंवा सराव आपल्या दिनचर्येत करू नये. मी उदाहरण एकदम साधं तुम्हाला सांगतो की पूर्वीचं खाल्लेलं अन्न जीर्ण झाल्यानंतरच पुढच्या अन्नाचे सेवन.
अजूनही लोकांना ते माहित नाही. लोक आपल्या 4-4, 5-5 वेळा खातात. हे उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. तर हे अशा पद्धतीने आपण रुग्ण आपल्याकडे आले की आपण त्याचा पहिले हेतू शोधतो, म्हणजे आजाराचं कारण शोधतो. त्यांना सांगतो हे तुमच्या आजाराचं कारण आहे. आणि एकदा तुम्ही आजाराचं कारण तुमच्या दिनचर्येतून काढून टाकलं की पॅथॉलॉजी तिथेच थांबते. आणि औषध दिलं. अष्टांग संग्रह नावाचा आमचा ग्रंथ आहे. सप्त अहोरात्र, 7 रात्रीमध्ये जर उपशय रुग्णाला नाही मिळाला तर वैद्यांनी आपल्या चिकित्सेची दिशा बदलावी. याचा उलटा अर्थ असा होतो की 7 रात्रीच्या आतच उपशय मिळतो. ह्याचा दुसरा अर्थ असा आहे. म्हणजे आयुर्वेद उशिरा काम करतं, आयुर्वेद असं आहे, हे सगळे गैरसमजुती आहेत. रुग्णाला बदलायचं असेल तर आयुर्वेद तुमच्यासाठी नेहमी तुमचं स्वागत करेल आणि तुम्ही आयुर्वेदाची कास सोडता कामा नये, कारण हे आपलं शास्त्र आहे. आणि परंपरागत काही घरगुती उपचार जसं आजीचा बटवा म्हणा बरोबर. किंवा काही, तेही सुद्धा कामाला येतात. नक्की येतं कामाला. आधुनिक काळ आणि आयुर्वेद, जसं की आता मगाशी आपलं बोलणं आलं मधुमेह आणि रक्तदाब, हे बघा काय याबाबत खूप कंप्लेंट, म्हणजे नक्की. खूपशा गोष्टी कमी वयात ह्या गोष्टी होणं हे फार वाढलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट असं आहे की मधुमेह हा जो आजार आहे, आता मी 13 देशांमध्ये काम करतो. भारत हा आहे डायबिटीसची राजधानी. आता महत्वाचं जसं तुम्ही विचारलं डायबिटीस आणि बीपीवर, ह्या गोष्टी अतिशय महत्वाची आहे की याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. डायबिटीसच्या अनेक कारणांपैकीच एक प्रामुख्याने जे कारण आहे आपल्याकडे ते म्हणजे दुपारी सातत्याने झोप काढणे. म्हणजे वामकुक्षी घेतली, वामकुक्षीचे पण काही नियम आहेत, पण लोक एकदा पडले की 2-2 तास काही उठत नाहीत. म्हणजे आपण खाल्लेलं अन्न जे आहे त्याच्यातून जी काही साखर तयार होते ती जर आपण झोपलो तर त्याच्यातून अजीर्ण तर होतच, पण त्याहून महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्यातून जी तयार होणारी साखर आहे ती वापरलीच जात नाही. आणि तो पठ्ठ्या जो आहे झोपणारा दुपारी, तो जो व्यायाम करतच नसेल दररोज सकाळी, तर वाढता वाढे स्थौल्यता वाढत जाते, शरीर वाढत जातं. आणि कसं आहे, स्थूलतेमध्ये, जाडीमध्ये, स्थूलतेमध्ये वेदना नसतात. ओके. तर वेदना नसल्यामुळे कोणीही या आजाराला सिरियसली घेत नाही. आणि पुढे जाऊन या स्थूलतेचं रूपांतर बीपी मध्ये होतं, मूळव्याधात होतं, त्वचा विकारांमध्ये होतं. म्हणजे स्थूलता हे मुळामध्ये तुम्हाला सगळ्या दुसरे पुढचे होणारे हे गिफ्ट स्वरूपात दिले जातात. स्थूलता असली नसली तरी त्याला वेदना नाही येत. वेदना नाही, त्याच्यामुळे कळून येत नाही. एक्झॅक्टली. काही गोष्टी असतात, माझं डोकं दुखतंय, मला इथे गुडघ्याला लागलंय किंवा मला चालता येत नाहीये, आणि त्याच्यामुळे लोक उपचार घेत नाहीत ना. आणि सातत्याने कसं आहे, हे जसा चंद्र कसा कलेकलेने वाढतो तसं शरीर पण आपलं कलेकलेने वाढत जातंय. पहिले असते 60, मग 70 होते, मग 80 होते, 90 होते, 95ला गुडघा दुखायला लागतो. डॉक्टर गुडघा दुखतोय, मग आमच्याकडे रुग्ण आला गुडघा दुखतोय म्हटल्यानंतर मी गुडघ्यावर उपचार पहिले देतच नाही. मी पहिले आपलं जाठराग्नी, म्हणजे पचन शक्ती खराब झालेली आहे ती, आणि वजन कमी करणे, हे केलं की आपण काय टाकतोय आणि काय त्याचं युटिलाइज होतंय हे फार महत्वाचं. ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक याचा समन्वय साधून उपचार घेता येतात. नक्की घेता येतात ना, नक्की घेता येतात. मी ज्या कॉलेजमधून पासआउट झालो, भारतीय संस्कृती आयुर्वेद महाविद्यालय वाघोली पुणे, इथून मी पासआउट झालो 2008 साली. आमचं कॉलेज जे आहे, आमचं महाविद्यालय जे आहे ते कॅन्सर ट्रीटमेंटसाठी आजही फेमस आहे जगामध्ये. त्याच्यामध्ये आयुर्वेद उपचार आणि बरोबर मॉडर्न मेडिसिन असं दोन्ही एकत्र करून आम्ही उपचार देतो. त्याचा काही त्रास किंवा नाही, उलट असं केलं त्या पर्टिक्युलर आजारामध्ये कॅन्सरच्या, तर किमोथेरपीचे होणारे जे काय साईड इफेक्ट आहेत, कोलॅटरल इफेक्ट्स जे आहेत, ते आपल्या आयुर्वेद मेडिसिननी बऱ्याचशा प्रमाणात कमी होतात. आणि हे आपण नाही म्हणत आहे कारण की आपण आयुर्वेदाचे वैद्य आहोत म्हणून, पण आमच्या महाविद्यालयामध्ये जे मॉडर्न मेडिसिनचे स्पेशलाइज डॉक्टर येतात ते आणि आमचे आयुर्वेदाचे डॉक्टर मिळून रुग्णांना उपचार देतात, आणि त्याच्यातून समोर आलेलं आहे. तर ही मोठी, म्हणजे आपल्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. आणि कुठल्याही पॅथीला कमी जास्त काही लेखण्यात अर्थ नाही, माझं वैयक्तिक मत आहे. प्रत्येकाचं आपापलं एक स्थान आहे. तुमचं स्थान तुमच्या प्रोफेशनमध्ये, माझं माझ्या, तसंच प्रत्येक पॅथीचं एक स्थान आहे, ते दिलं पाहिजे. आणि कोणाला काय दोष देऊन काय उपयोग नाही, सगळे आपापल्या ठिकाणी बरोबरच आहेत. ट्रीट करून त्याचा फायदा होणं हे फार महत्वाचं. नक्की होतोच फायदा. फक्त एक आहे, उपचार देणारा जो आहे त्यांनी उपचार योग्य दिले पाहिजेत आणि घेणाऱ्यांनी ते योग्य पाळले पाहिजेत, बरोबर, तेव्हा मग होतो फायदा. पथ्य सुद्धा पाळली पाहिजे सगळी. आयुर्वेदात पथ्य सुद्धा भरपूर आहेत. बरं, आयुर्वेद हा तसं बघायला गेलं तर ह्याचा अवलंब कधी करावा? जसं की आता
लहान बाळ असतं हम्म. जन्माला आल्यानंतर, पण काही जुन्या आजी असतात, जुनी माणसं असतात, ती लहानपणापासून त्यांना काढा किंवा काहीतरी असं उघडून देणं किंवा काय देणं हे त्यावेळेला केलं जातं. पण तो जरा मोठा झाला की त्याच्यावर मग बाकीच्या आजारांवर किंवा ह्याच्यावर हे वेगळ्या उपचार पद्धती केली जाते. बरोबर. तर ह्याची उपचार पद्धती कशी असावी त्या त्या वयानुसार, किंवा मला असं म्हणायचं की उपचार असं म्हणायचं नाही की आपल्याला सुदृढ ठेवण्याकरता आयुर्वेदाचा उपयोग आपण कधी कधी आणि केव्हा केव्हा आणि कुठल्या वयात करावा. अतिशय महत्वाचा. आता ह्याच्यामध्ये हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. ह्याचं उत्तर असं आहे की आयुर्वेद, आयुष्याचा जो वेद आहे त्याला आपण आयुर्वेद म्हणतो. हा. म्हणजे आयुष्याचा वेद म्हणजे काय, तुम्ही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आयुर्वेद हा फॉलोच केला पाहिजे. आता महत्वाची गोष्ट अशी आहे, मी म्हणजे जे सत्य परिस्थिती सांगतो, जे स्मार्टफोन वापरणारे जे पेरेंट्स आहेत, स्पेसिफिकली स्मार्टफोन वापरणारे पेरेंट्स आहेत, त्यांना मूल जन्माला घालण्या अगोदर मूल सांभाळायचं कसं असतं, त्यांना काय खायला द्यायचं काय नाही हेच माहित नसतं. त्याच्यामुळे बऱ्याचशा जन्माला आल्यानंतर पहिल्या 14 वर्षामध्ये जे काही आजार होतात लहान मुलांना, बालकांना, याचं अतिशय प्रमुख कारण जे आहे ते त्यांचे पेरेंट्स आहेत. आणि पॅरेंट्सलाच माहित नसतं, कारण त्यांनी कधी शिकलेलंच नसतं. मला काय लोकांना हे सांगायचंय की तुम्ही आयुर्वेद जाणून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. जे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे किंवा व्याख्यानं ऐकली पाहिजेत, अशा पद्धतीने केलं. आणि काय महत्वाचं आहे, काय एक 8 ते 10 नियम आहेत. महत्वाची गोष्ट स्निग्धम असणीयात, म्हणजे आपण जे काय आहार खाणार तो स्निग्ध असला पाहिजे, तो कुठेही कोरड्या पद्धतीचा आहार असला पाहिजे, योग्य प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये तेल वापरलं गेले पाहिजे किंवा तूप टाकलं पाहिजे. त्याच्यानंतर मात्रावत असणीयात, आपण जो काही आहार खातो तो योग्य मात्रेत गेला पाहिजे. योग्य मात्रेत म्हणजे काय, एखाद्याला 8 तास कपॅसिटी असलेला जो एम्प्लॉई आहे त्याला जर आपण 12 तास कामाला लावलं तर तो काम करेल, पण तो त्या क्वालिटीचं काम करणार नाही. तसं तुम्ही जर तुमच्या आहाराला गरजेपेक्षा जास्त आहार दिलात, म्हणजे अमात्रावत, तर ते काम नाही करणार. भुकेचा अग्नी तुम्ही जपणं गरजेचं आहे. म्हणजे पहिलं काय, स्निग्धम असणीयात, दुसरं मात्रावत असणीयात, त्याच्यानंतर अविरुद्ध असणीयात. अविरुद्ध म्हणजे काय, कुठलंही अन्न ज्यावेळेला आपण खातो ते विरुद्ध अन्न नाही पाहिजे. म्हणजे काय, उदाहरण सांगतो, चहा बिस्किट विरुद्ध अन्न, चहा चपाती विरुद्ध अन्न, पण लहानपणापासून आम्ही हेच खात आलोय. मग आजार होतात ना पुढे जाऊन, अशा व्यक्तीला आजार होतात. मग त्वचा विकार होतील, त्याच्यानंतर काय म्हणतो आपण त्याला, मूलव्याध होतील, काही ना काहीतरी आजार होतात, पण होतात नक्की. त्याच्यानंतर अजून एक चांगलं उदाहरण सांगतो विरुद्ध आहाराचं, ते म्हणजे फळ आणि दूध एकत्र करून खाणे, किंवा ज्या आहारामध्ये तुम्ही मांसाहार खाताय त्याच आहारात दुधाचे पदार्थ शक्यतो खायचे नाहीत, खाल्ले तर तो विरुद्ध आहार आहे. अजून बरेच आहेत. म्हणजे उदाहरणार्थ अजून एक विरुद्ध आहार, थंडीमध्ये मांसाहारी करण्यापेक्षा काही वेळेला दही वगैरे लागतं, त्याचं काय? तेच महत्वाचं सांगतो की काही गोष्टी आपल्याला माहित नसतात. आता उदाहरणार्थ की दही हे थंड असतं, असा लोकांचा गैरसमज आहे. दही हे उष्ण असतं, आणि म्हणून आयुर्वेदाने सांगितलंय की ते ग्रीष्म ऋतूमध्ये, वसंत ऋतूमध्ये आणि शरद ऋतूमध्ये खाऊ नये. आता हे 3 शब्द आहेत, हे पण कदाचित आपल्या श्रोत्यांना पटकन कळणार नाही कुठले महिने आहेत, तर ते पण सांगतो मी. मार्च, एप्रिल, मे, अर्धा जून आणि सप्टेंबर, ऑक्टोबर हे 6 महिन्यांमध्ये दह्याचं सेवन करू नये, कारण की ते उष्ण असतं. पण लोकांना हे माहित नाही, ते त्याच दही महिन्यामध्ये त्याचं सेवन करतात, म्हणजे हा विरुद्ध आहार झाला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, दही ठीक आहे, दह्यावर संस्कार घडवून जे ताक केलं जातं ते तुम्ही पिऊ शकता, कारण की त्याचे गुण वेगळे आहेत. मंथन संस्कार पण सकाळचं घ्यावं, रात्रीचं नाही. आणि आपल्याकडे सर्रास म्हशीचं दुधापासून बनवलेले पदार्थ खातात, ते अनित्य सेवनीय, म्हणजे नित्य सेवन त्याचं करू नये, कारण म्हशीचं दूध हे पचायला 3 पटीने जड असतं गाईच्या दुधापेक्षा. आता कसं आलंय की आता दुधातच भेसळ होत चाललेली आहे. योग्य कुठलं दूध आहे हेच कळणं मुश्किल झालेलं आहे. बरोबर. मग आता त्याच्यासाठी मी एकच उपाय लोकांना सांगू इच्छितो की दररोज नित्य व्यायाम करा. आपला व्यायाम म्हणजे नेमकं काय? व्यायाम म्हणजे काय, जिमला जाणं का धावणं? व्यायाम म्हणजे काय की व्यायाम म्हणजे आपल्या शरीराचं आकुंचन प्रसरण हे व्हायला पाहिजे मसल्सचं, आणि ते किती व्हायला पाहिजे, कपाळाला आणि नाकाला घाम येईपर्यंत. शरीरच सांगतं की आता थांब म्हणून. आणि सकाळीच करायचं, कधीही नाही करायचं. ह्याचं कारण असं आहे की व्यायाम केल्याने फक्त शेप मेंटेन नाही होत शरीराचा, तर त्याचा एक गुण आहे व्यायामाचा, त्याला म्हणतात अग्निसंदीपनम. म्हणजे जी भट्टी आहे आपली, ती भट्टीमध्ये आपण अन्न टाकतो दररोज, पण ती भट्टी पेटवायचं काम जे आहे ते व्यायाम करतं. त्याच्यामुळे तुम्ही नित्य व्यायाम केलात आणि तुम्हाला आवडीचे पदार्थ खाल्लेत तर शक्यतो काही त्रास होत नाही, मात्रेत खायचं.
आणि आयुर्वेद हे बिलकुल सांगत नाही तुम्ही कायमस्वरूपी एखादी गोष्ट पण नाही, कधीतरी खायला ठीक आहे, पण आपल्याकडे मर्यादाच नाही. एकदा सुरुवात केली पट्ट्याने की पट्टा थांबतच नाही, जोपर्यंत उलटी होत नाही, जुलाब होत नाही तोपर्यंत. तर या गोष्टी महत्वाच्या आहेत. बरं, आता तुमची प्रॅक्टिस चालू आहे, हम्म. तुम्ही तुमच्याकडे व्हिजिटला माणसं येतात किंवा काही, तुम्ही परदेशातही जाऊन हे सगळं बरोबर. करताय, पण एवढं सगळं करत असताना ह्या सगळ्या गोष्टीची तुम्ही काळजी कशी घेता की ह्याला हे औषध हे इथे मिळू शकेल का? जसं की काही वेळेला आपल्या इकडे मिळू शकतं, परदेशात मिळू शकत नाही, किंवा आपल्याकडे पण काही गोष्टी जवळच्या आसपास एरियात मिळत नाही, प्रिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही लिहून दिलं तर त्यावेळेला ते अवेलेबल असणं किंवा तो स्टॉक ठेवणं हे पण महत्वाचं आहे. महत्वाचं, अतिशय महत्वाचं. आणि ते मिळणं कसं आहे, भारतात जेव्हा मी आता पनवेलमध्ये प्रॅक्टिस करतो भारतातली, तर पनवेलमध्ये आपण सगळं अवेलेबल करून करतो. म्हणजे आता मी 2 दिवसानंतर दुसऱ्या देशात जाणार आहे. आता कसं आहे, तुम्ही ज्या प्रदेशात राहता त्या प्रदेशामध्ये त्या आजाराची औषधं अवेलेबल असतात, फक्त ज्ञान पाहिजे. आता मी चाललोय ब्राझीलला, तर ब्राझीलमध्ये आपल्याकडे जसा आंबा आहे तिथे आंबा आहे, इथे जांभूळ आहे तिथे जांभूळ आहे, इथे फणस आहे तिथे फणस आहे, इथे आरगवदाचं झाड आहे तिथे आरगवदाचं पाड आहे, इथे कडुनिंब आहे तिथे पण कडुनिंब आहे. म्हणजे आपल्याकडची औषधं बाहेर पण असतात, पण त्याच्यासाठी आपल्याला ज्ञान पाहिजे त्याचं. आणि त्याच्यासाठी कुठल्याही देशात गेल्यानंतर मी पहिले 7 दिवस आजूबाजूला कुठल्या वनस्पती आहेत ते बघतो. काय अनुभव काय आहेत तुमचे परदेशातले आणि भारतातले? महत्वाची गोष्ट काय माहितीये का, की तुम्ही इथेही प्रॅक्टिस करता तिथेही करता. बरोबर आहे. भारतामध्ये आयुर्वेदाची प्रॅक्टिस करताना आलेला अनुभव आणि परदेशातल्या अनुभवामध्ये मला सर्वात मोठा जो फरक जाणवतो तो म्हणजे की आम्ही ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगतो वैद्य या नात्याने की हे करा हे करू नका, परदेशी लोक 100% फॉलो करतात आणि भारतीय व्यक्ती करत नाही 100% फॉलो. आणि कारण जाम सांगतात. परदेशी लोक कारण नाही सांगत, ऍक्शन दाखवतात. म्हणजे किती असू देते, आमची तयारी आहे, तुम्ही आम्हाला उपदेश करा. त्यामुळे त्याचा प्रसार आणि प्रचार बऱ्यापैकी तिथे वाढलेला आहे. गुण मिळतोय त्यांना, गुण मिळतोय. आणि गुण मिळाला तर हे बघा, समाजामध्ये पूजन कसलं होतं, गुणाचं होतं. गुण मिळतो म्हटल्यानंतर लोकांना आता हे कळलेलं आहे की आयुर्वेदाने काय फायदा त्यांना दिसायला लागलेला आहे. कारण की मी 12 वर्ष आपण काम करतोय दुसऱ्या देशांमध्ये, 13 देशांमध्ये आयुर्वेदाचं काम करतोय, आणि लोक आता पनवेलमध्ये इंटर्नशिपसाठी शिकायला येतात आयुर्वेद क्लिनिकमध्ये. त्याच्या लोकांना हे कळलेलं आहे की आयुर्वेदाने फायदा होतो, आणि ते माउथ टू माउथ पब्लिसिटी लोकांना सांगतात. भारत सरकारने सुद्धा याला प्राधान्य खूप दिलेलं आहे. आजच्या ह्याच्यामध्ये दिलंय. आयुष मंत्रालयाने आयुर्वेदाला, योगाला, योगशास्त्राला, होमिओपॅथला, युनानीला, या सगळ्यांनाच भरपूर प्राधान्य दिलेलं आहे. आणि त्यांचे बऱ्याच मी असं म्हणू शकतो क्लिनिकल रिसर्च बेसवर त्यांनी जगाला दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे की बाबा हे एक वनस्पती आहे कडुनिंब फॉर एक्झाम्पल, तर ती कुठल्या आजारांवर सायंटिफिक दृष्ट्या काम करते. त्याच्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसायला सुरुवात झालेली. हे कोणी नाकारू शकत नाही. आपलं आरोग्य चिरकाळ टिकवण्यासाठी काही नियम जे आहेत किंवा काही सवयी ज्या आहेत त्या आपण आपल्या जीवनशैलीमध्ये आणणं फार गरजेचं आहे. त्याच्यातली पहिली महत्वाची गोष्ट मी तुम्हाला असं सांगेन की पूर्वीचं अन्न जीर्ण न होता पुढचं अन्नाचं सेवन करू नये. म्हणजेच जेव्हा आपल्याला खरोखर भूक लागेल तेव्हाच आपण त्याचं आहार सेवन केलं पाहिजे, ना की आपल्या घड्याळात 9 वाजले, 8 वाजले, 10 वाजले म्हणून त्याचं सेवन केलं पाहिजे. भूक लागल्यावर अन्न घेतलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, नित्य व्यायाम करा सकाळी उठल्यानंतर. त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट, मी मांसाहार खाऊ नका असं तुम्हाला बिलकुल बोलणार नाही, पण मांसाहार खाताना शक्यतो रात्री खाऊ नका. जेव्हाही खायचं असेल तेव्हा दुपारच्या किंवा सकाळच्या वेळेमध्ये त्याचं सेवन करा. आणि व्यायाम नित्य करत असाल ते व्यवस्थित पचेल. त्याच्यानंतर नित्य म्हशीच्या दुधापासून बनवलेल्या आहाराचं सेवन करू नका. आणि दुपारी झोपायची जर सवय असेल तर ती दुपारी झोपायची सवय बंद करा. आणि रात्री खास करून भात खाऊ नका, म्हणजे तांदूळ. आपल्या इथे बऱ्याचशा लोकांना हे माहित नाहीये की नवीन जर तांदूळ असेल, नवीन तांदूळ म्हणजे काय की 1 वर्ष जुना तांदूळ नसेल, म्हणजे 1 वर्ष नवीन तांदूळ असेल तर तो जो आहे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स फार हाय असतो आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये बऱ्याच आजाराला ते आमंत्रण देतं. म्हणून तुम्ही जो कुठला तांदूळ विकत घ्याल तो नेहमी 1 वर्ष जुना पाहिजे. आणि आपल्याला माहित नसेल 1 वर्ष जुना आहे की नाही, तर तो आपण 1 वर्ष जुना करायला ठेवला पाहिजे, बोरिक ऍसिड पावडर किंवा कडुनिंबाचा पाला टाकून. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अगदी छोट्या गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केलात तुमच्या जीवनशैलीमध्ये, छोटी म्हणजे एवढी असेल, तर त्याचा फायदा तुमच्या आरोग्याला एवढा होणार आहे. हे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतोय, कारण मी गेले 17 ते 18 वर्ष स्वतः
हे पाळतोय म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो, मी असंच उंटावरून शेळ हाकायची कामं आपण करत नाही. जाता जाता आजच्या पिढीला तुम्ही निरोगी राहण्यासाठी काय सल्ला द्याल? महत्वाची गोष्ट अशी आहे ना की हा मी आहाराचा सल्ला दिला, पण एक मानसिक आरोग्य राहण्यासाठीचा सल्ला एक देणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे काय की तुम्ही जे काही कृती कराल, ऍक्शन्स म्हणतो, दिनचर्येतले ऍक्शन्स, आपण जे काही करतो ना, तेव्हा आपण कुठली ऍक्शन करताना आपलं मन तिथे 100% दिलं पाहिजे. केंद्रित असणं गरजेचं आहे. म्हणजे आता मी आपल्याशी बोलतोय किंवा आमचे होस्ट आहेत त्यांच्याशी बोलतोय, तेव्हा माझं 100% मन हे इथे केंद्रित असल्यामुळे माझ्याकडून काही चुका होत नाहीत, किंवा झाल्या तर कमीत कमी होतील. मन ही अशी गोष्ट आहे ना की पटकन भरकटते. तर तुम्ही जे काय काम कराल त्याच्यावर 100% द्या. आणि मानसिक आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर बिलकुल घडून गेलेल्या गोष्टींवर विचार करू नका आणि भविष्याचाही भरपूर विचार करू नका. 100% वर्तमान काळात जगा. वर्तमान काळामध्ये जर जगलात तर निर्णय जे घ्याल ते अचूक निघतील आणि त्या अचूक निर्णयांमुळे तुमचं भविष्य हे नक्की उज्ज्वल ठरेल. हा झाला मानसिक आरोग्यासाठीचा सल्ला. आणि शारीरिक आरोग्यासाठी जो दिलेला आहे आहाराचा, तो जर तुम्ही अवलंबलात तर त्याचा भरपूर फायदा होईल. आणि हे एवढंसं सोपं नाही, मी तुम्हाला प्रत्यक्ष सांगतोय पटकन की लक्ष केंद्रित करा, पण त्याची सवय लावणं, आपल्या मनाला सवय लावणं. कारण मन आपलं एवढं चंचल असतं, जसं तुम्ही वाळू तुमच्या मुठीत पकडायला जेवढी जाल तेवढी ती सुटते, तसं मनाचा गुणच आहे चांचलत्व. ते हळूहळू ट्रेन करा. एक दिवस येईल की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जीवनशैलीमध्ये, आरोग्यामध्ये आणि मेंटल स्टेटमध्ये तुम्हाला प्रचंड फरक जाणवेल. आणि आयुष्य हिताहितम सुखम दुःखम, आयुष्यामध्ये फक्त सुख आणि सुखच राहील. गौरवजी, तुम्ही आज इथे आलात आणि छान सल्ले दिलेत ह्या सगळ्या गोष्टीचे, आणि तुमचा दौराही आहे 1-2 दिवसात, तर त्याकरता शुभेच्छा. नक्की, थँक्यू, तर धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्यक्ती आणि नवीन धन्यवाद विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. खबर बात 360 डिग्री, जिसमें हो खास बात.